जी सावंत सर आणि हेमंतजी तावडे सर पंच म्हणून आम्हाला लाभले, त्यांचं देखील आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे या संघाकडून त्यांचं अभिनंदन असेल। चला माडेपाडा संघ क्षेत्ररक्षण लावायचंय आणि दहीगाव संघ प्रत्येक संघाला एकच विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये प्रत्येकाने बसायचं, बाहेर कोणी दिसायचं नाहीये, हा स्पर्धेचा नियम आहे। दहीगाव संघ विनंती असेल तुम्हाला कृपया प्लॅविंग मध्ये बसायचंय। चला फलंदाज पाठवायचे, लवकर 2 फलंदाज स्पीडअप करायचंय। दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल। दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे उपस्थित आहेत, धन्यवाद। असं सहकार्य आम्हाला राहू द्या, प्रत्येक संघाला विनंती आहे। चला 2 फलंदाज मैदानात पाठवायचे, माडेपाडा संघाचे क्षेत्ररक्षण लावून झाले। हॅलो जी समोर बुलेरोच्या बाजूला जी गाडी आहे तिची लाईट जरा बंद करायची, डोल्यावर यायचे, डोल्यावर येते। दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले दहीगाव संघाकडून। स्ट्रायकर फलंदाज असेल तो तारा, आणि ते पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर मनोजी बरसट आणि गावदेवी स्पोर्ट्स लायचे सक्सेसफुल कॅप्टन रवी फटे, कॅप्टन कुल असं म्हटलं जातं या खर्डी कसारा विभागामध्ये। 2 पंच आम्हाला लाभलेत या सामन्यामध्ये। सामना त्वरित चालू करायचा, स्पीडअप करायचा, पंचांना देखील विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाहीये। आपण बघत आहात सामना दहीगाव पक्ष माडेपाडा। पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे, प्रत्येकाने नोंद घ्यायची। 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे, नाहीतर एक फिल्डर तुम्हाला ऍड मध्ये घ्यावा लागेल। पहिला चेंडू ओ इथे खराब, पहिल्या चेंडूवर खराब लाईन, पंच दर्शवतात मनोजी बरसट आम्हाला वाईट, या वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे ऍड केली जाईल। स्ट्राईकला फलंदाज दहीगाव संघाकडून मोहन, नॉन स्ट्राईकला येतो तारा, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, ओ कमबॅक केले, चांगली गोलंदाजी, चांगली लेट, चांगला डप्पा। इथे निर्धाव चेंडू, पहिला चेंडू इथे वाईट टाकला, त्यानंतर निर्धाव चेंडू, एक चेंडू एक धाव। गोलंदाजीचा बार पहिल्याच षटकामध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला। ओ यॉर्कर चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केलाय, काहीसा समजला नाही। 2 चेंडू इथे कंप्लीट झाले, धावसंख्या 1 धाव। चांगली गोलंदाजी माडेपाडा संघाकडून, गोलंदाज आहे तो यश जयेश माडे। दुसरा चेंडू, तिसरा चेंडू इथे फुलटास गॅप मध्ये ढकललाय, 3 षटरक्षक चेंडू मागे धावतात। 2 धावा इथे कंप्लीट केल्या, चेंडू इथे फेकलाय, गॅदर केलाय, 2 धावा इथे कंप्लीट केल्या। धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 3 धावा। पुढे चेंडू जयशाचा, फटका फसलाय, खाली क्षेत्ररक्षक उपलब्ध, परंतु झेल धरणीला ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण। एक धावली इथे कंप्लीट केली।
गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु फिल्डरने साथ दिली नाही. गोलंदाजाला इथे जेल इथे धरणीला ड्रॉप केला. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेट. जयेश माडे स्ट्राइक ला तारा. ओ सुंदर गोलंदाजी इथे बीट केली आहे फलंदाजाला. तारा याला तारा एक चांगला फलंदाज अष्टपैलू ऑलराऊंडर इथे मानला जातो. दैवाव संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते सातत्याने तारा याची, पण इथे तारा याला बीट केले. चांगली गोलंदाजी जे सुद्धा सांगून देतो मी सुद्धा कमी नाही. ओ हो लाजवाब गोलंदाजी. ओव्हर कंप्लीट इथे केली. बॅक टू बॅक शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव. धावसंख्या दोन्ही चेंडूवर एकही धाव इथे घेतली जाणार नाही. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या होते ती 4 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. जयेश याने सुंदर गोलंदाजी इथे दाखवली. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं रणजित खरपडे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राइकला आहे तो आता. मोहन नॉन स्ट्राइकला आहे तारा. फक्त आणि फक्त 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला जयेशाने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आता रणजित पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू गेला, परंतु एसटी रक्षकाने चुकी केली. पंच दर्शवतील बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या होईल 5 धावा. गोलंदाजी चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्याची क्षमता रणजित मध्ये आहे. पुन्हा एकदा तेच दृश्य आणि पुन्हा एकदा तेच दृश्य. टप्पा सुद्धा तोच आणि पुन्हा एकदा एसटी रक्षकाने चेंडू सोडलाय. तसाच पहिल्या चेंडूवर झालं होतं तसाच दुसऱ्या चेंडूवर झालंय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या पुढे सरकेल ती 5 धावा. 2 चेंडू इथे फेकून झाले दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी रणजितच्या मार्फत. आता मात्र काही शिलीन खराब पंच दर्शवतात. मनोजी बरसट व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या होईल 7 धावा. पुन्हा एकदा रणजित त्याचा सामना करतो. मोहन सुंदर गोलंदाजी रणजितची. काहीसा मोठा फटका अजूनही आला नाही या षटकामध्ये. पुन्हा एकदा माराचा प्रयत्नामध्ये इथे बीट झालाय फलंदाज. सुंदर गोलंदाजी. आता मात्र या षटकातील 4 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या आहे ती 7 धावा. आतापर्यंत रणजित याने 2-3 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक वाईट असेल. फुटा चेंडू होता लोट फुटोस. एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा. 5 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत रणजित याने 4 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक वाईट असेल आणि 3 धावा सिंगल इथे खर्च केल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रणजित याचा. स्ट्राइकला तारा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू वलन घेतो. षटक येथे कंप्लीट. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडू मध्ये 4 धावा. या षटकामध्ये 3 धावा. टोटल समीकरण झालंय 7 धावा. या 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा 8 धावा खर्च केल्यात माडेपाडा संघाच्या गोलंदाजाने. तिसरा गोलंदाज असेल माडेपाडा संघाकडून विकास माडे.
स्ट्राइक ला मोहन. हो इथे फटका मारायचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. एकदा इथे कंप्लीट केली. एकदा इथे कंप्लीट केली. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले गोलंदाज विकास याला. विकास माडे स्ट्राइकला पुन्हा एकदा तारा. कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत मारून दिला नाही. दैगाव संघाच्या फलंदाजाला जकडून ठेवलंय माडेपाडा संघाच्या गोलंदाजाने. आता मात्र बॅकची लीडिंग एज. हो हो गुड कॅच. इथे ताराला डगआउटच्या आश्रयामध्ये पाठवलंय विकासने. विकास माडेने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली माडेपाडा संघाकडून. तारा याला बाद करण्यात यश मिळाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज आकाश. धावसंख्या जागेवर स्थिरावली. धावसंख्या आहे ती 8 धावा 9 धावा. पुन्हा एकदा इथे कट केला चेंडू. एक धाव पंच दर्शवतात. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोहोचेल ती 10 धावा 10. विकास पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मोहन याच्या बॅट मधून स्वीट आउट. इथे पटका 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला 4 धाव्यांसाठी. खूप वेळानंतर इथे मोहनच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल ती 14 धावा. चार चेंडू तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या आहे ती 14 धावा. काहीशी मोठी धावसंख्या अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाहीये. उद्या देखील चांगले संघ आहेत. उद्या देखील प्रेक्षकांनी आनंद घ्यायचा या स्पर्धेचा. पुन्हा एकदा 5वा चेंडू. ओ दांडी गोल. यष्टी इथे वाकवली. फलंदाज इथे बाद. मोहन सलामीला आला होता टिकून राहिला होता. आतापर्यंत विकासाने 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्या खर्च केली ती विकासने 6. 1 चेंडू शिल्लक असेल. सपर आलेत. एक सपर आमचे एक परम मित्र आहेत दैगाव संघाचे. जॉबला देखील आम्ही सोबतच आहेत. सपर एक चांगला फलंदाज आहे दैगाव संघाचा. चांगला फलंदाज. आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आहे ती 14 धावा. 2 गडी बाद झालेत. पूर्णपणे जकडून ठेवलंय फलंदाजाला. गोलंदाजाने माडेपाडा संघाचे गोलंदाज चांगले गोलंदाज. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. चांगला फटका सपऱ्याच्या बॅट मधून. गचाल इथे क्षेत्ररक्षण. दुसरे धावाचा प्रयत्न होता परंतु एकच धाव. षटक इथे कंप्लीट. एक धाव इथे ऍड केली जाईल. धावसंख्या होईल ती 15 धावा. 4 मिनिटांमध्ये शेवटचं षटक इथे कंप्लीट करायचंय. 4 मिनिटे माडेपाडा संघाकडे आहेत. जरा जास्तीचा वेळ घेऊ नका. पंच स्पीडअप करायचंय जरा. नवीन गोलंदाज प्रसाद माडे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं. पहिला चेंडू स्ट्राइकला येतो. दैगाव संघाकडून सपर काहीसा बीट केलाय फलंदाजाला. गोलंदाजाने
प्रसाद माडे. दुसरा चेंडू सपरसाठी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळण घेतोय. सातत्याने चेंडू वळवण्यामध्ये माहेर प्रसाद माडे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रसाद माडे. स्ट्राइक लाईन सपर. पुन्हा एकदा शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता. फटका काहीसा कन्वर्ट झाला नाही. एक धाव कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 16 धावा. 2 गडी बाद झालेत. 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील प्रसाद माडे याचा. चौथा चेंडू फेस करेल दैगाव संघाकडून. आकाश ऑफच्या दिशेने कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव इथे कंप्लीट झाले. 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 17 धावा. 2 गडी बाद झालेत. फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक फर्स्ट इनिंग मध्ये. चला नेक्स्ट मॅच चे दोन्ही कर्णधार KC11 कसारा आणि दलकन संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये इथे जायचंय. पुढचा चेंडू प्रसाद माडे याचा. सपर ओरिवचा इथे अटेम्प्ट करायचा होता. माडेपाडा संघाला विजय होण्यासाठी फक्त आणि फक्त 18 धावाचा आव्हान असेल. 17 धावा दैगाव संघाने इथे जमा केल्यात. चला नेक्स्ट मॅच KC11 कसारा संघ आणि दलकन संघ. टॉस्का बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार पाठवायचे. इथे निलेश भोईर आमचे गावदेव स्पोर्ट्स लायचे एक चांगले गोलंदाज युवा नेतृत्व. टॉस करून घ्यायचा आहे. इथे कॉइन घ्यायचंय. दोन्ही ते पंच आम्हाला लाभले ते इथे अजय खंबालकर. चेंडू द्यायचंय. नवीन चेंडू मनोजी बरसट अजयजी खंबालकर या सामन्यामध्ये पंच आणि नेक्स्ट सामन्यामध्ये देखील तेच पंच असणार आहेत. चला स्पीडअप करायचंय. दैगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजून एक सामना खेळवायचाय. इथे टायमिंग झालाय 2:39. अजून एक सामना इथे कंप्लीट करायचा आहे. कसारा संघ टॉस विन इथे निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी आमंत्रित केलंय दलकन संघाला गोलंदाजीसाठी. स्ट्राइकला असेल कृष्णा. नॉन स्ट्राइकला असेल विकी. गोलंदाजीचा भार सांभाळेल दलकन संघ दैगाव संघाकडून तारा. सरकारचं पहिले षटक तारा हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. तारावर 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा. समीकरण सोपं आहे परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. टायमर इथे स्टार्ट झालाय. पंच दर्शवतात ग्रीन सिग्नल. सामना इथे चालू करायचा आहे. पहिला चेंडू तारा स्ट्राइकला असेल तो. पहिला चेंडू फसलाय. फटका. गच्चाल क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर झेल कंप्लीट. पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. दुसरा चेंडू. ओ
चांगला फटका ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे. एक धाव इथे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 3 धावा 2 चेंडू. पुढील चेंडू तारायचा. सुंदर गोलंदाजी. काहीसा टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला, काहीसा समजला नाही. स्ट्राईकवर असेल तो विकी, नॉन स्ट्राईकला असेल कृष्णा. 3 चेंडूचा केली ते समाप्त झालाय. धावसंख्या पोहोचेल ती 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. इथे समीकरण चेंज झालाय. समीकरण आहे 21 बॉल आणि 15 चेंडूची 15 रनांची आवश्यकता असेल. त्यामध्ये हा चौकार ऍड केला जाईल. 4 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र 20 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल माडेपाडा संघाला विजय होण्यासाठी. पुढील चेंडू तारायचा. सुंदर गोलंदाजी. फटका मारायचा प्रयत्नात होता फलंदाज, काहीसा बेट केलाय ताराने. चांगले तारा हा चांगला गोलंदाज आहे दहेगाव संघाचा. निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू. शेवटचा चेंडू असेल षटकातील. 7 धावा इथे जमा झाल्यात माडेपाडा संघाकडे. लास्ट बॉल असेल पहिल्या षटकातील. हो, इथे कटकीला आहे. डेक्लरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 8 धावा. स्वयंसेवक चेंडू द्यायचा आहे. सागरजी सोनवले आमचे तिकडे आहेत. चेंडू फेकायचा आहे. धन्यवाद सागरजी सोनवले. चेंडू आलाय पंच. असं सहकार्य राहू द्या आम्हाला. पुन्हा एकदा दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय अतुल. निर्धाव चेंडू इथे. धावसंख्या आहे ती 8 धावा. इथे फटका मारलाय समोरच्या दिशेने. स्टेट डाऊन टू ग्राउंड. 4 धावा. धावसंख्या पोहोचेल ती 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा चौथा चेंडू. फलंदाज असेल तो कृष्णा. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. धावफलकावर धावसंख्या सजेल ती 16 धावा. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज असेल माडेपाडा संघाला विजय होण्यासाठी. फक्त आणि फक्त 2 धावा विजय होण्यासाठी. बॅकच्या स्वरूपात एक धाव. इथे 1 धावेची गरज असेल विजय होण्यासाठी. जरा स्पीडअप करायचंय. अजून एक सामना इथे कंप्लीट करायचा आहे.